क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 26 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, इस्रोने कोणत्या रॉकेटचा वापर करून ब्लू बर्ड ब्लॉक 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 LVM-3 यांनी ब्लू बर्ड ब्लॉक 3 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्लू बर्ड ब्लॉक 3 या उपग्रहाचं वजन अंदाजे किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 6100 ते 6500 किलो एवढं याचं वजन राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्लू बर्ड ब्लॉक 3 या उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 थेट सामान्य स्मार्टफोनवर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणे हा याचं उद्दिष्ट राहणार आहे. आता आपण इस्रोने जो ब्लू बर्ड 6 हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण करण्यात आलेला आहे, याची माहिती आपण पाहूया. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी 8:54 अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट AST स्पेस मोबाईल या नेक्स्ट जनरेशन ब्लूबर्ड सिरीजमधला हा पहिला उपग्रह आहे. वजन किती आहे? तर 6500 किलो 6.5 टन. कंपनी AST स्पेस मोबाईल टेक्सास अमेरिकाची. लॉन्च कोणी केलेलं आहे? तर इस्रोने केलेलं आहे. LVM-3 लॉन्च व्हेकल मार्क 3 आपण त्याला बाहुबली असं म्हणतो. कुठून लॉन्च केलेलं आहे? तर ठिकाण सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा मधून. आणि हा जो ब्लू बर्ड 6 आहे हा दुर्गम भागात नॉनस्टॉप कनेक्टिव्हिटी मिळेल याच्याने. जगात सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीचा एंटिना ठरेल जो कमी उंचीच्या कक्षेत LEO चा वापर करण्यात येईल. हा एंटिना पूर्ण उघडल्यावर याचा आकार असलेला सुमार 223 चौरस मीटर म्हणजे एखाद्या टेनिस कोर्ट एवढा होईल. थेट स्मार्टफोनला हायस्पीड 4G 5G ब्रॉडबँड 120 Mbps पर्यंत पुरवता येईल. जगात नॉनस्टॉप इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि दुर्गम भागापर्यंत फायदा होईल. तर त्याबद्दल हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता त्यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न, आशियातील ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत सलग 2 वेळा 2023 आणि 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर याच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 4 ज्योती याराजी हे ठरलेली आहे. आता आपण त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. ज्योती याराजी ही एक भारतीय धावपटू असून ते प्रामुख्याने 100 मीटर अडथळा शर्यत 100 मीटर हर्डल मध्ये भाग घेते. तिला भारताची हर्डल क्वीन म्हणून ओळखली जाते. आता आपण त्यांच्या वैयक्तिक माहिती पाहूया. 28 ऑगस्ट 1999 रोजी त्यांचा जन्म झाला विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे. कुटुंब, त्यांचे वडील सूर्यनारायण हे एक खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि आई कुमारी रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आहेत. प्रशिक्षण तिला रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्यानं लाभलं असून ते भुवनेश्वर येथील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिनं प्रशिक्षण घेतलेलं आहे. राष्ट्रीय विक्रम 100 मीटर अडथळा शर्यत तिने 12.78 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. आशिया चॅम्पियनशिपमध्ये तिने 2023 बँकॉक आणि 2025 गुमी दक्षिण कोरिया अशा दोन्ही आशियाच्या ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर अडथळा शर्यत सुवर्णपदक जिंकलेलं आहे. इतिहास 100 मीटर अडथळा शर्यत
13 सेकंडपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारी ते पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. आशियाई क्रिकेट स्पर्धा 2022च्या स्पर्धेत तिनं उल्लेखनीय कामगिरी केली होती. 60 मीटर अडथळ्यात 2025मध्ये तिने 60 मीटर इनडोअर अडथळा शर्यतीत 8.07 सेकंडचा नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे. ही फोटो तुम्ही पाहू शकता ज्योती याराजीची. तर हे खूप महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल आहे, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न. चक्रवात दिट्वात मुळे प्रभावित झालेल्या क्षेत्राच्या पुनर्निर्माणासाठी भारताने कोणत्या देशाला $450 दशलक्ष मदत जाहीर केली? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, श्रीलंका. तर चक्रवात दिट्वातमुळे श्रीलंकाला खूप मोठी हानी झालेली आहे. तर भारताने दिट्वाच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्राच्या पुनर्निर्माणासाठी $450 दशलक्ष मदत केलेली आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. पंतप्रधानांनी भारताची पहिला डिजिटल आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्तीसगड येथे. त्यानंतर पुढला प्रश्न. 2025च्या BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर फायनलमध्ये भारताच्या पुरुष दुहेरी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, कांस्य पदक जिंकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या राज्याने आपले रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्री बदलून महात्माश्री करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. तर हे पश्चिम बंगालनं घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3, सई परांजपे यांना आशिया चित्रपट संस्कृती पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतात दरवर्षी राष्ट्रीय सुशासन दिवस नॅशनल गुड गव्हर्नन्स डे कधी साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर रोजी. ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट उत्तर राहणार आहे. तर गुड गव्हर्नन्स दिवस 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक आपण आपल्या जे चालू घडामोडीचे प्रश्नाच्या सिरीज आहे तिथे आपण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस. तर आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर 1 डिसेंबर रोजी आपण जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असतो. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन, 4 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चिता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिवस, 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन, 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नरसिंह प्रतिबंध दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन, 10 डिसेंबरला जागतिक मानवीय हक्क दिन, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 12 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिवस असतो. त्यानंतर 18 डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिवस चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस, 25 डिसेंबर रोजी सुशासन दिवस अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त. तर हा प्रश्न आपण याआधी बघितला. 26 डिसेंबर रोजी सुनामी स्मृती दिन, व्हील बार दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ, 27 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे डिसेंबर महिन्याचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये
याबद्दल प्रश्न असू शकतो की 23 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो. याचे 4 ऑप्शन दिलेले असतील आणि तुम्हाला तिथून करेक्ट उत्तर निवडायचं असेल तर हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाचे दिवस आहेत, तर तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज लॉन्च केलेली आहे. हे सिरीज तुम्हाला नक्की आवडत असेल. इथे आणखी काय ॲडिशन करायचे आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ही सिरीज तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.